तर टॉस आपण करत आहोत. होम ग्राउंड वरती आपण वीर बजरंग शिरडोण आणि विरोधात आई गावदेवी नारिवली जो अतिशय चांगल्या टच मध्ये आहे. मागील हंगामापासून आपण पाहतोय 2025 गाजवला, आता 26 सुरुवात होती. या वर्षात देखील ती सुरुवात त्यांना करायची आहे, परंतु आता टॉस गमावलाय. टॉस जिंकलाय तो टीम वीर बजरंग शिरडोन आणि ते करतील आता फिल्डिंग. तर चला मॅचला लवकर सुरुवात करा. पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिरडोन आणि विरोधात नारिवली. ती दोन जवळचे संघ, परंतु आता एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना विजयासाठी पाहायला मिळतील. तर दोन्ही टीम्सला आज खूप सारे आपण शुभेच्छा देऊ. आजचा पवित्र असा दिवस, ज्या पद्धतीने आपण पाहतो आपल्या जवळच असलेलं स्वयंभू गणपती बाप्पाचं बाळेचं मंदिर, तर जरूर प्रत्येक जण तिथे दर्शनासाठी जात असतो. आणि आज गणपती बाप्पाचं पुन्हा एकदा स्मरण करू, त्या विघ्नहर्ताला स्मरूया आणि आपल्या जीवनात येणारे विघ्न तो नक्कीच दूर करेल, या आशा अपेक्षा आणि ती प्रार्थना त्यांच्या चरणी आपण वर्तवूया. आणि या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आमचे सन्माननीय भरतशेठ पाटील यांचं देखील पुन्हा आगमन आपण पाहतो. इनॅक्शन मध्ये सातत्यानं ते खेळतात. आज देखील त्यांचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल. शुभेच्छा दोन्ही टीम्सला असतील पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं देखील. टॉस जिंकलाय आणि शिरडोन संघ करेल फिल्डिंग. तर खेळाडू कक्षामध्ये नारिवली संघ आपण उपस्थित राहायचा आहे. 12th मॅन दोघांचा देखील गरजेचा आहे, कारण की काल मला तरी वाटतं वाकलनचा 12th मॅन नव्हता, त्या कारणास्तव 2ची पॅनल्टी त्यांना लागली होती. कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे, त्या कारणास्तव जे काही नियम आपल्या असोसिएशन अंतर्गत आहेत ते कंपल्सरी असतील याची देखील दक्षता घ्या. प्रथमतः विकेटचा विचार, त्यानंतर टॉस, प्रामुख्याने या गोष्टी रिव्ह्यू, एक रिव्ह्यू तो देखील बीमर साठी आपण पाहतोय. तर जरूर आमचे सन्माननीय रेवण पाटील यांचं देखील आगमन झालंय. काल देखील त्यांना आपण पाहिलं होतं या मंचावरती, भरपूर वेळ त्यांनी काल व्यतीत केला. आज पुन्हा त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या समवेत गुणसंख्या लेखन करत असताना काल देखील आपण बबलूला पाहिलं आणि एका बाजूला प्रेम आणि काल आस्तिक देखील होता, परंतु आज आस्तिक इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत असेल सर्वांचंच. आमचे लाडके क्रीडा रसिक सध्या तरी मैदानाच्या बाजूने पाहायला मिळत नाहीत, परंतु युट्यूबच्या माध्यमातून DTC ही वाहिनी कार्यरत आहे. आमचे भावेश असतील, साथीनं कॅमेरामॅनला देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसमवेत पुन्हा एकदा आज जोडलेत त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच क्रमांक 1 स्पर्धा आपण पाहतोय 2 दिवसीय ही स्पर्धा. काल देखील 8 नामांकित संघांचा खेळ पाहिला आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच फर्स्ट सेमीफायनल, जिथे आपण हेडूटने आणि विरोधात संघ पाहिला होता तो दिवा, आणि त्यांच्यामध्ये मात्र अतिशय चांगली मॅच पाहायला मिळाली आणि गावदेवी हेडूटने संघाने बाजी मारली आणि तो संघ थेट पोहोचलाय तो मेगा फायनल मध्ये. अंतिम टप्प्यात त्या संघाला देखील पाहू शकाल, परंतु आज जे 8 संघ खेळतील त्यापैकी वीर बजरंग शिरडोन आणि आई गावदेवी नारिवली विद्यमान लढत पाहायला मिळेल. त्यानंतर सोनारपाडा अगेन्स्ट पिसवली, त्यानंतर पडले आणि विरोधात सतरंगी हेडूटने आणि अंतिम मॅच असेल पहिल्या फेरीतील कोटकर स्पोर्ट जय हनुमान नावाळी आणि विरोधात जय हनुमान निलजे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. असे नामांकित 8 संघ आज खेळतील. तर चला मॅचला आपण सुरुवात करूया. दोन आमचे ऑफिशियल्स, खरं तर 2 नामांकित पंच म्हणून ज्यांची सातत्यानं आपण वर्णी पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, खास करून कल्याण डोंबिवली असो, भिवंडी असो किंवा रायगडचा परिसर असो, प्रामुख्याने ह्या पंचांना पसंती दिली जाते. आमचे प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि सोबत आमचे रमाकांतजी पवार सर, अगदी क्रिकेटचं नॉलेज ज्यांना आपण पाहतोय, अनेक साऱ्या परीक्षा देखील MCAच्या ज्यांनी दिल्यात, त्यांचे मुख्य पंच आपल्याला 2 ऑफिशियल्स पाहायला मिळतात. त्यांचं मी मनापासून कौतुक करेन, कारण की स्पर्धा कोणती असो त्यांनी जो निश्चित वेळ दिला ते अगदी ते वेळेत उपस्थित राहतात. आज देखील आम्ही येण्याच्या अगोदर अर्थात 9च्या आसपास ते इथे आले होते. त्यांचं आपण स्वागत करूया.
हॅलो चेक. थोडासा हॅलो, थोडा गेन पण वाढव. हॅलो चेक चेक. नाउल्लेख आपण आवर्जून करतो, कारण की जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा कव्हर करतो MIDC बेल्टमध्ये दुंद्र्याचे नितीन असतील, त्यानंतर संडी मॅडी असतील, तदनंतर आम्ही सागर पडवल यांचा डीजे देखील पाहतो, ओमसाई डीजे जो रोहिंदन विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा वडवलीच्या आसपास जेव्हा जेव्हा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा आवर्जून डीजे विजय मोकाशी यांना देखील आपण पाहत असतो. असे काही नामांकित डीजे, शिरवलीचा देखील एक ओमसाई डीजे आहे जिथे प्रोप्रायटर संजय यांना आपण पाहत असतो आणि डीजे मास्टर आम्ही नेहमीच पाहत असतो त्या ठिकाणी ओमी यांना. एकंदरीत असे काही नामांकित डीजे आहेत, परंतु खास करून जेव्हा जेव्हा आम्ही रायगडावरून कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट कव्हर करण्यासाठी येतो तेव्हा नेहमीच आम्ही या परिसराचा जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा शिस्त, डिसिप्लिन ह्या गोष्टी प्रामुख्याने पाहत असतो. खरं तर लवकर सामने सुरू होतात, जास्त षटकांचे सामने पाहायला मिळतात, कोणत्या प्रकारची गडबड न होता स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संपूर्णच खेळाडूंना शुभेच्छा देऊया. आमचे प्रमुख मान्यवर देखील सातत्यानं पाहायला मिळतात. आज देखील ज्यांची उपस्थिती मंचावरती पुन्हा एकदा आमचे शाहूमामा पाटील साथीनं अंकुश पाटील, नितीन पाटील यांच्यावरती देखील भरपूर जबाबदारी आहे. आमचे रेवणदादा पाटील देखील आहेत, संतोष पाटील यांचं देखील आगमन, आणि आमचे सदावर्ते यांच्याकडनं राजू सदावर्ते, यस, सुयोग पाटीलसाठी प्रत्येक विकेटला 100 रुपये. या सुयोगसाठी आता त्यांचं प्रेम आपण पाहतोय. तर चला, ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचं आहे, मॅचला सुरुवात. यस, मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग ब्लास्टर पाहायला मिळतात. तर सुरुवात होईल मॅचला. टॉस जिंकला, फिल्डिंग करतोय तो वीर बजरंग शिरडोन संघ. होम ग्राउंड वरती खेळतोय, होम ऍडव्हान्टेज नेहमीच आपण पाहतोय संघाला, कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहत असतो जेव्हा इंग्लंडला मॅच असली की त्यांना हरवणं जसं कठीण असतं, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणं कठीण, किंवा इंडियामध्ये आल्यानंतर जेव्हा टर्निंग ट्रॅक पाहतो तेव्हा इंडियाला हरवणं कठीण असतं, तसंच काहीच घडेल का? कारण की होम ग्राउंड आहे ते वीर बजरंग शिरडोनचं, परंतु ह्या होम ग्राउंडवरती किमया कशी होईल? होम ॲडव्हान्टेज जितका असतो त्याहून प्रेशर अधिक असतं मी तरी म्हणेन, कारण की होम ग्राउंडवरती बरेचसे प्रेक्षक देखील मॅच पाहत असतात, ते दडपण त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या मॅचमध्ये काय घडेल? एका बाजूला 2025 या हंगामात जबरदस्त कामगिरी आपण नारिवलीची पाहिली, तब्बल 6 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात, आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी दमदार कार्य. वडवलीच्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम टप्प्यात ह्या संघाला आपण पाहिलं होतं, आणि खास करून त्यांचे प्रमुख खेळाडू सातत्यानं चांगले योगदान देताना आपण पाहतो, ज्यामध्ये नयन असतील, आपण सौरभला पाहतोय, आदित्य असतील, प्रतीक असतील, नेहमीच चांगली कामगिरी, ज्यामध्ये आपण इतर करण काटे असतील, करण फुलोरे, 2 करण आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ त्यांचा सातत्यानं पाहायला मिळतं, अगदी दमदार खेळ. एक सांघिक खेळ काय असतो हे नेहमीच आपण पाहिलं, ते टीम नारिवलीच्या माध्यमातून 12 प्रतिनिधी या वरती बसायचं आहे, परंतु आज इनएक्सपिरियन्स गुरुदास भुईर देखील जोडलेत, म्हणजे आज ताकद त्यांची द्विगुणित झाली असं आपण म्हणू शकतो, कारण की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपण नेहमी म्हणतो, आणि तो अनुभव आज त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 1 या संघाचा फ्रंटलाईन स्ट्राईक गोलंदाज सुयोग पाटील आपण नेहमीच पाहतोय, परंतु आज त्याच्यामध्ये परिवर्तन, आणि आज प्रणवचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू होतोय, पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम ऑन. सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊन जाऊया मॅचच्या दिशेनं. 3, 2, 1 स्टार्ट. लेट्स प्ले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सौरभ भोईर आणि साथीनं नयन पाटील. पहिलाच बॉल, प्रणय गोलंदाजी ट्रॅकवरती, प्रणवला आपण पाहतोय, प्रणव म्हात्रे आहेत. पहिलाच वाईट बॉल, वाईटनं सुरुवात. अतिरिक्त धाव फलकावरती आपल्याला नारिवलीच्या पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच. काल ॲव्हरेज स्कोरचा विचार केला तर 50 पार धावसंख्या 5 षटकामध्ये पाहायला मिळत होती. आज देखील तो प्रयत्न टीम आई गावदेवी नारिवलीला करावा लागेल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून प्रणव.
रिव्हर्स खेळायचं होतं, आता देखील अवे फ्रॉम द बॉडी, सलगचा दुसरा वाईट. सकाळचं सत्र आहे, वॉर्मअप मी म्हणेन जास्त झाला नाही कदाचित, परंतु प्रयत्न चालू होता. आल्या आल्या जर आपण विचार केला तर शिरडोन संघ बऱ्याच अगोदर आला आणि त्यांचा सराव चालू होता, तरी देखील आता दिशेवरती नियंत्रण नाही आहे. कैलास पाटील यांचं आगमन आपण पाहतोय, सहर्ष स्वागत. त्यांची देखील स्पर्धा 40+ची आपल्याला सलग उद्या पाहायला मिळेल. फुल लेनचा चेंडू समोरच्या दिशेला, मिड ऑन आपल्याला पाहायला मिळालं. सुयोग होता त्या ठिकाणी, सुयोगला पारितोषिक लावण्यात आलंय. खरं तर विकेटसाठी, प्रति विकेटसाठी आमचे राजू सदावर्ते 100 रुपये, परंतु सुयोग गोलंदाजीला पहिल्या षटकात आला नाहीये. पारितोषिक त्याच्याकडनं लावण्यात आले. नेहमी सुयोगला आपण पाहतो, परंतु आज रणनीतीमध्ये परिवर्तन. प्रणव सद्यस्थितीला गोलंदाजी करतोय. पॉवर सर्कलचं हे महत्वपूर्ण षटक सध्या तो हाताळत असताना डॉट आला आता 2 वाईट नंतर. फुल लेनचा चेंडू आडव्या बॅटनं टर्न करायचा होता, लेंथ मध्ये नियंत्रण नव्हतं. लेग बाईचा पंचाचा इशारा, परंतु फटका सजवू शकले नाहीत. संधी होती, मी तरी म्हणेन ती सौरभ भोईरला, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. नेहमीच फुल लेंथ वरती मोठे प्रहार पाहायला मिळतात, तसं घडलं नाही आणि धाव 1 मिळेल, ती देखील लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. तीन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक रुटेट झाली आणि आता प्रथमतः लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला नयन पाटील या संघाचा प्रमुख खेळाडू. अगदी टेक्निशियन अपडेटर्स म्हणून फॉर्च्यून इव्हेंटसाठी मी त्याला पाहिलं होतं काही ठिकाणी. कधी कधी ते कार्य देखील ते करतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. खरं त्याचा बॅटिंगमध्ये त्याला योगदान द्यावं लागेल आपल्या टीमसाठी. प्रणव फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह करतात ऑफ साईडला, शॉट कव्हर, त्याच्या बाजूने बॉल पुढे चाललाय, परंतु डीप मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉलला फील्ड करतील आमचे विलासदादा पाटील, त्यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तसेच आमचे वैभव पाटील यांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. खर तर क्रिकेटचा थरार ह्या क्रीडांगणावरती गेली 4 दिवस अनुभवतोय. या अगोदर स्कायरा 11 शिरडोन ब ची स्पर्धा झाली, त्यानंतर आता वीर बजरंग शिरडोनची स्पर्धा सद्यस्थितीला पाहतोय आणि त्यानंतर 40+ शिरडोन जे मास्टर्स आपण पाहतोय त्यांची देखील स्पर्धा 1 दिवसीय उद्या आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू अप्रतिम आहे, दांडी गोल झाली. फलंदाज बाद, सौरभला पारतावं लागेल. धक्का पहिला बॅटिंग करत असताना ही गावदेवी नारिवलीला. अतिशय चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. सुरुवातीला गणपती बाप्पांची गीतं देखील आपण ऐकली. पहिलं नमन खरं तर नेहमीच आपण पाहतो आपल्या संस्कृतीनुसार आपण गणपती बाप्पाच्या चरणी करत असतो आणि ते नमन जरूर आपण आज देखील केलंय. गणपती बाप्पाला साकडं घातलं की कोणतेही विघ्न न येता आणि कोणत्याही प्रकारची इजा कोणत्या खेळाडूला न होता ही स्पर्धा पूर्ण घडो, त्यासाठी गणपती बाप्पा चरणी आपण आराधना केली. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना दंडवत घालत असताना आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेला, क्रीडा स्पर्धेला सुरुवात देखील होते आणि क्रीडा रसिकांचं स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. प्रणव चांगला प्रयत्न त्याचा देखील आहे. चांगला चेंडू, या क्लेचा सन्मान दिलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह देखील म्हणता येणार नाही, कारण की हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट करत असताना आपण गुरुदास भोईरला पाहिलं. एक नामांकित खेळाडू, गेली कित्येक वर्ष सातत्यानं नारिवलीचं क्रिकेट ज्यानं उंचावरती नेऊन ठेवण्याचं काम केलं होतं. आज बऱ्याच दिवसानंतर आम्हाला तरी तो मध्ये पाहायला मिळतो. खरं तर या हंगामाच्या सुरुवातीला तो बऱ्याच स्पर्धेमध्ये उपस्थित नव्हता, काही इंजरीला देखील तो फेस करत होता, परंतु जबरदस्त गोलंदाज, तितकाच चांगला फलंदाज, जनरल ऑलराऊंडर म्हणून गेली कित्येक वर्ष त्याची भूमिका आपण पाहिली होती. परंतु आता लक्ष नयनवरती असेल, त्याच्या बॅटमधनं मोठे फटके कधी येतील याची प्रतीक्षा आता सध्या केली जाते. कमेंट्री बॉक्स एंडकडून प्रणव मात्रे. पुढील बॉल आता राहून द विकेटनं आलेत. चांगला चेंडू आडव्या बॅटनं टर्न करत असताना बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, नंदन करत चेंडू सीमा पार
आलाय दमदार चौकार. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आपल्याला 9 धावा पाहायला मिळतात त्या एक गळच्या मोबदल्यात. एक अतिरिक्त धाव खरं तर लेगबायची जी आपण गोलंदाजच्या खात्यामध्ये जोडत नाही, याचं कारण की ती धाव अतिरिक्त आपण पाहतोय. गोलंदाजाने चांगला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर देखील ती धाव येते, त्या कारणास्तव मात्र त्या गोष्टी आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती 9 धावा. ती ॲव्हरेज सुरुवात दोन्ही टीमचा जर विचार केला तर धावसंख्या फारशी कमी देखील आपण म्हणू शकत नाही, परंतु एक विकेट गमावलाय. सौरभ भोईर जो लवकर बाद झाला, त्यानंतर मोर्चा सांभाळलाय. गुरुदास आणि नयन ह्या दोन फलंदाजांनी अंतिम बॉलवरती येणारा चौकार दिलासाजनक होता तो नयन पाटीलच्या बॅटमधून. षटक क्रमांक दुसरा आता सुयोग पाटील सुसज्ज झाला, ज्याच्यासाठी राजू सदावर्ते यांच्याकडनं प्रति विकेटला 100 रुपये. चांगला चेंडू, थोडीशी अपील झाली होती बिहाइंड द विकेट. खर तर हे चित्र नेहमीच आपण पाहतो, पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षण करत असताना आपण भरतदादा पाटील यांना पाहतोय आणि गोलंदाजी करत असताना सुयोग सद्यस्थितीला पहिला चेंडू अतिशय चांगला डिलिव्हर केलाय आणि नावाला साजेशी सुरुवात सुयोग पाटील करत असताना डॉट सुरुवात. धावफलक 9 वरती स्थिर. ओव्हर द विकेटचा हा चेंडू, चेंज ऑफ द पेस, गती थोडी कमी होती. अगदी फिंगर रोल करत असताना दुसऱ्या धावेला पलटले आणि दुसरी धाव घ्यायची होती. घडलं काय, हातातनं बॉल निसटला. नशिबाची साथ गुरुदास भोईर यांच्या बाजूने पाहायला मिळतंय. ते खरं तर निर्णय चुकला होता, दुसरी धाव घ्यायची होती. कॉल सुरुवातीला झाला, त्यानंतर दोघांमध्ये तालमेल बिघडला आणि चान्स क्रिएट झाले, परंतु हातात बॉल आला नाही सुयोगच्या. त्याचा फायदा मिळतोय तो गुरुदासला आणि टीम नारिवलीला. फलंदाज बचावलाय आणि एक धाव आणि या एकच्या मदतीनं धावफलक दुहेरी अंकात 10 वरती. षटकातील पुढील चेंडू, तिसरा चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय. आता देखील चांगला चेंडू, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी लाईन कव्हर केली होती, परंतु चेंडू बॅटचा संपर्क तर झाला नाही. सुरेख सुरुवात. P2चं हे षटक पॉवर प्ले 2 आपण पाहतोय. अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये चांगला प्रयत्न सुयोग करत असताना होम ॲडव्हान्टेज ज्याला आपण म्हणतो, सध्या तरी ते घेतले जात आहेत, कारण की 3 मध्ये एकच धाव त्याने खर्च केली आहे. नेहमी सराव या खेळपट्टीवरती, या क्रीडांगणावरती त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आता देखील समोरच्या दिशेला मिड ऑफ आहे, बॉल चाललाय त्याच्या दिशेनं. एका टप्प्यावरती फील्ड, तोपर्यंत अवधी एक धाव पूर्ण होते. 1 धावफलक 11 वरती. शांत संयमानं सुरुवात. सकाळचं पर्व, सकाळचं सत्र, सूर्याची किरणं हळूहळू आपल्या क्रीडांगणावरती आता पसरताना पाहायला मिळतात. जे आता जसा कालखंड पुढे जाईल त्यानंतर सूर्यकिरणं आणखीन तीक्ष्ण, आणखीन प्रभावी होताना आपल्याला पाहायला मिळतील. वर द विकेटनं सुयोग. चांगला चेंडू, सरळ यष्टांचा वेध घेतलाय. ज्या पद्धतीनं क्लीन बोर्डला सौरभ भोईर माघारी आला होता, त्याच पद्धतीनं गुरुदास भोईर देखील माघारी परततोय. पहिलं यश ते मिळतंय सुयोग पाटीलला. करण फुलोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नेट क्रमांक 4 वरती आता करण. आघाडीचे 2 फलंदाज आता बाद झालेत. मोर्चा सांभाळावा लागेल, एक पार्टनरशिप गरजेची आहे. 5 षटकांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा किमान एक 25 ते 30 धावसंख्येची भागीदारी अनिवार्य असते, तेव्हा मात्र एक चांगलं टोटल धावफलकावरती आपण बनवू शकता. त्यासाठी आता प्रयत्न करणला देखील करावे लागतील. चांगला चेंडू, जागा बनवली आहे.
यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि ते कार्य करत असताना सुयोगला सलग 2 चेंडू आणि 2 सफलता आणि ते देखील क्लीन बोल्डच्या माध्यमातून आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. परंतु षटक संपलंय. षटकाची सांगता झाली आहे. 2 चेंडू 2 विकेट. हॅट्रिक कंटिन्यू असेल जर तो पुन्हा आला तर. परंतु आता 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर पाहायला मिळतात त्या 11 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 9. परंतु या षटकात फक्त 2 धावा आणि 2 विकेट सुयोगनं मिळवलंय. जे कार्य त्याच्याकडनं अपेक्षित होतं टीमला ते कार्य त्यानं पूर्ण केलं आणि एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचं काम या षटकामध्ये त्यानं केलंय. डीजे प्रसन्न करणारा संगीत सध्या तरी डीजे विजय मोकाशी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गणपती बाप्पाची गीतं सकाळच्या सत्रात सर्रास पाहायला मिळतात आणि खास करून ज्या पद्धतीची व्हॉइस क्लॅरिटी आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून त्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. सध्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक पाटील. निर्धाव षटक जर टाकलं तर आमचे धनंजय म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये. पारितोषिक कमी आहे कारण की किमया फार मोठी करायची आहे. निर्धाव षटक काल मला तरी वाटतं एक निर्धाव षटक आपण पाहिलं होतं ते तब्बल दीपक दीपक भगत यांनी मला तरी वाटतं ती किमया केली होती दिवा संघाच्या. इथे काय घडलं पहिला चेंडू लॉप केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये एका टप्प्यावरती फील्ड करणं महागात पडलं. बॉल राईट झाला एका टप्प्यावरती चेंडू सीमारशा पार. स्वागत विवेक पाटीलचं चौकारानं. कधीपासून शांत होता. खरं तर एक चौकार या अगोदर देखील त्यानं ठोकला होता परंतु त्यानंतर विकेट गेले आणि संयम दाखवला त्यानं. परंतु आता त्याला माहित आहे मोठ्या धावा बनवाव्या लागतील. आता फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाही या बॅकएंड एरियामध्ये बॉल दाखल झालाय तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होतील. आणि आता एक्सलेटर वरती पाय देत असताना आपण नयन पाटीलला पाहतोय. त्याला देखील माहित आहे या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्यांची बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. विरोधात त्यांच्या धावा बनवाव्या लागतील तो प्रयत्न आता सध्याला तो करतोय. 2 धावा इथे मिळतील. 2 चेंडूमध्ये 6 एकवटल्यात. विवेकच्या अगेन्स्ट फटका इथे देखील चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल फेकेल पुन्हा 2. गुड बॅटिंग. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स सध्या दाखवत असताना आपण नयन पाटीलला पाहतोय. सलामीसाठी आलाय आणि एका बाजूने आता डाव सांभाळतोय किल्ला लढवतोय सध्याला आपण पाहतोय नयनला. धावफलकाचा विचार केला तर आता 19 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट दी राऊंड द विकेट ना गोलंदाजी करत असताना विवेक पाटील. दरम्यान हा चेंडू शफल झाला. फलंदाज फॉलो करत असताना आणखीनच बाहेर बॉल डिलेव्हर केला विवेकनं. वाईट बॉल आलाय अतिरिक्तनं धावफलक 20 वरती. आता खरं तर सध्याला आवाज आपल्याला डगआउट कक्षातनं पाहायला मिळतो. याचं कारण की फटके यायला लागलेत नयनकडनं. अपेक्षित आहे तिथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणताच नाही त्या क्षेत्रात. जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. नारिवलीचे आमचे युवा उद्योजक भगवानजी गोरपेकर यांचं आगमन झालंय. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. नारिवली संघ नेक्स्ट मध्ये खेळतोय आणि आता चांगली फटकेबाजी नयन पाटीलची. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. आता चांगला चेंडू. आविष्कार पाटील थोड्याशा उशिरानं कदाचित आले. कदाचित आता आहे का
डॉट चेंडू आलाय. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा. पुढील चेंडू रिव्हर्स खेळतायत परंतु आता असफल. डॉट चेंडू आलाय. सलग फटके येत होते अशा मुवमेंटला रिव्हर्स खेळण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न अनसक्सेस राहिला. डॉटनं या षटकाची सांगता झाली. या षटकात धावा आल्या त्या 13 आणि 3 षटकानंतर आपल्याला 24 पाहायला मिळत आहेत. म्हणजे फारशी मोठी धावसंख्या नाही आहे परंतु सकाळचं सत्र आहे. यस, नारिवळीचे आमचे जे कोणी ग्रामस्थ आले असतील तर त्यांना विनंती की या आपण मंचावर जाते. 12th मॅन पाणी घेऊन जा आपण मैदानाच्या आतमध्ये. प्रति षटक 8.0 अशी सरासरी. बॅटिंग करत असताना 3 विकेट गमावलेत. सुरुवातीला सौरभ शून्यावरती परतला, त्यानंतर गुरुदास भुईर तो देखील 2 आकड्यावरती बाद झाला आणि आता करण तो देखील शून्यावरती पहिल्याच बॉलला बाद झाला. सन्माननीय किसनजी गोरपेकर साहेबांचं देखील आगमन झालंय. विनंती आहे मान्यवरांना या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे ज्येष्ठ नागरिक किसन गोरपेकर. नको, आज घाई करावी लागेल. प्रत्येक संघाला ह्या सूचना असतील. यस, यजमान संघाला देखील पेनल्टी बसू शकते, याची दक्षता आपण घ्या. ड्रिंक्स ब्रेक देखील तो फार थोडा असावा कारण की आज एक अतिरिक्त मॅच पूर्ण करायचा आहे. ॲडजस्टमेंट आपण पाहतोय. खरं तर हा सामना द्वितीय होता, तो आपण पहिला खेळवतोय, तर त्या कारणास्तव दोन्ही संघांचं कौतुक देखील करूया. परंतु आज वेळेचं महत्त्व अधिकच वाढलंय असं मी तरी म्हणेन. पंच देखील आपल्याला ऑन करतील. पंचांना ऑथॉरिटी आहे. अंतिम षटकात ते जर म्हटले की एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा तर घ्यावा लागेल, ह्याची दक्षता टीम शिरडोन आणि नारिवली आपल्याला देखील घ्यावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 धावा. गडी बाद झाले ते 3. नेक्स्ट मॅच सोनारपाडा अमोल पाटील अर्थात योगेश पाटील यांचा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट पिसवळी संघ जो या हंगामात चांगलं कार्य करतोय. हेडुटणे आणि पडले. यस, आता पुन्हा परिवर्तन आपण पाहतोय. पडलेगाव आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेडुटणे ब अशी मॅच असेल द्वितीय मॅच. तर टॉस साठी आपण संपर्क लगेचच करायचा आहे. आमचा आवाज जरूर ते ऐकत असतील कारण की जो संघ खेळणार आहे तो हमखास स्पर्धा पाहत असतो. हॅट्रिक बॉल होता. पंचांचा बोट आकाशाकडे, फिंगर अप, विकेट डाऊन आणि या स्पर्धेत आजची ही पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते ती सुयोग पाटीलच्या नावावर. सदावर्ते आता नाचतायत. आपण पाहतोय राजू सदावर्त्यांना त्यांनी प्रत्येक विकेटला 100 रुपये लावले होते. 300 रुपये जमा केले. 3 विकेट आले, 300 संपलेत. आता पुढील जर विकेट आले तर पैसे जमा करावे लागतील, याची देखील दक्षता आपण घ्या कारण की सलग 3 चेंडूवरती 3 विकेट. जेव्हा सांगता झाली होती षटकाची तिथे 2 बॉलवरती 2 विकेट सुयोग पाटीलनं मिळवले होते. हॅट्रिक कंटिन्यू होती आणि जशी सुरुवात झाली गोलंदाजची पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला सुयोग पाटीलनं. नवीन फलंदाज आता करण काठे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेट क्रमांक 6 वरती करणचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत स्पेलचा विचार केला तर 3 विकेट त्याच्या नावावरती आपण पाहतोय. 5 विकेट हॉल कंप्लीट होईल का हे देखील पाहण्याजोगं असेल. चांगला चेंडू हलक्या हातानं ग्लान्स करत असताना बॉल चाललाय तो शॉट फाईनला. शॉट फाईन लेगला आपण पाहतोय. फिल्डर आहेत तिथे, बॉलला अडवतील तोपर्यंत सिंगल. एका बाजूनं खरं तर किल्ला लढवत असताना आपण नयन पाटीलला पाहतोय. त्याला साजेशी साथ आता मिळत नाहीये.
साथ गरजेचे आहे. पार्टनरशिप जेव्हा आपण बिल्ड करतो तेव्हा दोघांचा रोल महत्त्वाचा असतो. अशा मोमेंटला एका बाजूने विकेट सातत्यानं पाडतायत, याचा कुठे का होईना टीम नारिवलीला विचार करावा लागेल. आता मी तरी म्हणेन पार्टनरशिप बिल्ड करत असताना स्ट्राईक रेटवरती देखील आता लक्ष द्यावं लागेल तर नयनला, कारण की मोठ्या धावसंख्या अपेक्षित आहेत. काल आपण पाहिलं होतं 40 धावा डिफेंड झाल्या होत्या दिवस संघाच्या माध्यमातून, परंतु आज काय घडेल? आज दिवस दुसरा आहे, समोर आव्हान देखील दुसऱ्या संघाचं आहे. ते पाहता त्यांच्या समोर मोठं चॅलेंज उभारावं लागेल. चेंडू चांगला होता, आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. सन्माननीय आमचे धीरजदादा पाटील यांचं देखील आगमन आपण पाहतोय ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. जर आपण विचार केला तर आपण पाहतोय की जी मालिकावीरची स्पायसिकल स्वर्गीय वामनशेठ नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री आमचे धीरज वामनशेठ पाटील यांच्याकडनं ती स्पायसिकल आपल्याला पाहायला मिळते आमच्या अगदी कॉम्बॉक्सच्या समोर, ज्यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत करण्यात आली. त्यांचं नुकतंच आगमन आपण पाहू शकाल. क्रिकेटचे एक दर्दी चाहते आहेत आणि नेहमीच जेव्हा जेव्हा शिरडून संघ खेळतो त्याच्या पाठीशी हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. स्वागत त्यांचं देखील असेल. इथे फटका फसलाय, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक पुढे सरकतो, टिपला झेल, संपलाय आता नयन पाटीलचा देखील खेळ. चौथी सफलता सुयोग पाटीलच्या नावावरती. बारा चेंडू 20 धावसंख्येचं योगदान नय्यननं दिलंय. एकमात्र फलंदाज ज्याच्या धावा डबल डिजिट मध्ये पाहायला मिळतात आणि तो देखील बाद झालाय. आणि आता नवीन फलंदाज नयन काटे. यस, एका नावाचे दोन दोन फलंदाज आहेत. या अगोदर करण पाहिला, करण काठे आणि करण फुलोरे. आता नयन पाटील बाद झाल्यानंतर नयन काठे मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं गडी गमावले, तब्बल 5 फलंदाज बाद झाले, म्हणजे अर्धा संघ आता पहिल्या कक्षात परतलाय. धावसंख्या हवी तशी धावफलकावरती नोंदवली जात नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा. ज्या पद्धतीनं विवेकच्या अगेन्स्ट आक्रमण झालं असं वाटलं होतं, आता कुठे का होईना धावसंख्येला वेग प्रदान केलं जाईल, परंतु त्यानंतर पुन्हा सुयोग आलाय आणि त्यानं धावसंख्येवरती रोख लावली आहे. या षटकात तो पुन्हा 2 विकेट मिळवतोय. 4 विकेट पूर्ण केल्यात, 5 विकेट पूर्ण होतील का? 5 विकेट, 5 ज्याला आपण म्हणतो, ते एक मोठी अचिव्हमेंट नेहमीच गोलंदाजासाठी राहते. आज काय घडेल? जाऊ दिलाय वेल लेफ्ट, अगदी लेगस्टिकच्या दिशेनं हा बॉल होता. दांडी उडवायच्या नादामध्ये खरं तर हा चेंडू डिलिव्हर केला होता सुयोगनं, परंतु अतिरिक्त धाव मिळते आणि धावफलक 28 वरती. पहिलीच मॅच उशिरा जे प्रेक्षक या ठिकाणी आलेत आणि ज्याने नुकतं स्मार्टफोन ओपन केलं त्यांच्या माहितीसाठी, विद्यमान लढाई या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि पहिलीच लढाई वीर बजरंग शिरडोन आणि विरोधात आई गावदेवी नारिवली संघ खेळतोय. बॉल बॅक ड्राईव्ह, 5 कंप्लीट करण्याची संधी स्वतःला आली होती आणि त्याच्या हातातनं झेल निसटलाय. खरं तर ही झेल जर त्यानं कंप्लीट केली असती तर एक उत्कृष्ट झेल जरूर आपल्याला पाहायला मिळालं असतं. याचं कारण की चेंडू रिलीज केल्यानंतर ज्या पद्धतीनं फॉलो थ्रू तो सांभाळत होता, स्वतःचा बॅलन्स सांभाळून झेल कॅरी करणं ही गोष्ट कठीण आहे. या गोष्टी खरं तर हा चेंडू हातामध्ये बसला तर ती झेल कंप्लीट होते, अन्यथा कठीण आहे. चेंडूवरती नजर ठेवणं देखील कठीण आपल्याला पाहायला मिळतं. अशा मुमेंटला घडलंय काय असं वाटलं होतं, एज आहे की काय, परंतु पंच तटस्थ आहेत. पंचांकडनं कोणताही इशारा नाही. षटक समाप्त झाले चौथं. या षटकामध्ये धावा आल्या 4 आणि विकेट आले 2. 4 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 5 गडी बाद 28 धावा. बच्चा पार्टी आपण पाहतोय, अगदी शाला बुडवून आता मला तरी वाटतं मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. आमचे कॅमेरामॅन हुशार आहेत, लगेच त्यांच्यावरती आता हात दाखवू नका, उद्या मार बसेल. कारण की ज्या पद्धतीनं आपण म्हणतो, काही खेळाडू जेव्हा काहीतरी खोटं सांगून खेळण्यासाठी येतात लाईव्हमध्ये, त्यांच्या जर खरं तर जॉबला असणारे काही खेळाडू ज्यांना क्रिटिकल असतं रोज खेळणं, लाईव्हला पाहिलं तर त्यांच्यावरती कारवाई होते वैयक्तिक लाईफमध्ये. तसंच होईल. आज तुम्ही इथे हात करता, उद्या शाळेमध्ये गेल्यानंतर सर सांगतील लाईव्हला तुम्ही दिसत होते, कदाचित मार बसू शकतो. पेपर चालू आहेत का? यस, बघा पेपर चालू आहेत, तिकडे लक्ष द्या, कारण की येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला खेळायचं आहे.
परंतु एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शिकाल तर टिकाल असं नेहमी म्हटलं जातं आणि त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आता सिनियर गोलंदाज आपण पाहतोय भरतदादा पाटील यांना पाहू शकाल. या संघाचा बॅकबॉन म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली आहे. खरं तर खेळाच्या माध्यमातून देखील नेहमीच त्यांनी संघाला सपोर्ट केलं आणि खरं तर टीम युनिटी जोपासण्यासाठी ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान ते भरतदादा पाटील भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेत. पूर्णतः आयुष्यच या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला त्यांचं आपण पाहतोय. आणि अंतिम षटक हाताळत असताना पहिला चेंडू 1 सुरुवात झाली आणि धावफलक आता 29-29 वरती. रायडर मोर द विकेट ना. पुढील बॉल प्रहार करायचा होता, फटका फसला आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षक अगदी तिघांच्या मधोमध हा बॉल लँड झालाय आणि तोपर्यंत अवधी होता 2 धावा मिळतील. नेक्स्ट मॅच चला हेडूटने अर्थात सतरंगी हेडूटने रोहित पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ह्याच क्रीडांगणावरती मला तरी वाटतं सतरंगी हेडूटनेनं चांगली कामगिरी केली होती जेव्हा पहिला क्रमांक दुसरा क्रमांक पटकावला होता. रनरअप राहिला होता 2 दिवसा अगोदर, म्हणजे मागच्या दिवसा अगोदर. खरंच जबरदस्त कामगिरी त्यांची पाहिली होती, तिथे दमदार खेळ राहिला होता. इथे काय घडलं, फटका चांगला आहे, आकाशामध्ये मुक्त संचार करतोय, प्रॉपर टायमिंग आणि बॉल सीमारेषा पार. आजच्या दिवसा दमदार पण माजी सदस्य पिंटू पाटील तसेच सोबत महेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतंय. सोबतच आमचे किसनजी गोरपेकर आणि मच्छिंद्रजी पाटील साहेब देखील आले. झेलची शक्यता टिपलाय, झेल संपलाय, खेळ षटकार आला आणि त्यानंतर प्रत्युत्तर आलंय ते भरत पाटील यांचं. विकेट फलंदाज जाता प्रणव मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघनायक मला तरी वाटतं येताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पडलेगाव आणि विरोधात सतरंगी हेडूटने या दोन संघांना पाहणार आहोत. दोन्ही संघ चांगल्या टच मध्ये आहेत. पडलेगावचा विचार केला तर नुकतीच तिसाई स्पर्धा गाजवली, खरं तर त्यांनी देखील. इथे देखील काय घडलंय, फिंगर अप, विकेट डाऊन, सलग सफलता भरत पाटील मिळवत असताना हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आज सुपुत्रानं विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे, तर बाप मागे कसा राहील हे दाखवून देत असताना माजी सदस्य आमचे पिंटू पाटील यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, स्वागत. सध्याच्या घडीला डीजे ऑपरेट होतोय आणि ते कार्य आपण पाहतोय आमचे पीटी प्रथमेश ठाकूर यांना आपण पाहू शकाल. आणि आमचे दोन्ही कॅप्टन देखील या ठिकाणी आलेत, त्यांचं आपण प्रथमतः स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. लवकर जरूर ते या ठिकाणी आलेत. आणखी ॲडजस्टमेंट झाल्या आज देखील आपण पाहिलं तर, आणि सातत्यानं ह्या गोष्टी टेनिस बॉल क्रिकेट विश्वात घडत असतात. दोन्ही कॅप्टन आमचे लालचंद दादा यांचं देखील आगमन झालंय. सोबत आमचे पडल्याचे वैभव आहेत मला तरी वाटतं, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. परंतु पहिला डाव संपलाय. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा, 38 छोटं टार्गेट आहे. परंतु तुर्तास आपण टॉस घेणार आहोत. प्रथम विनंती असेल की आपण दोन्ही संघादरम्यान टॉस करूया. नेक्स्ट मॅच जिथे आपल्याला पाहायला मिळेल दोन पॉवर सर्कल. टॉस होतोय, कॉइन स्पिंग केला जातोय आणि टॉस जिंकलाय तो टीम
सतरंगी हेडूटने ना खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. तर बॉलिंग करणार आहेत. तर मान्यवरांचा शुभ सन्मान लगेचच आपण घेत आहोत. तर आमचे सन्माननीय किसन मामा गोरपेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यानंतर जगदीशजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करू. मी विनंती करतो मान्यवरांना, ज्या ज्या मान्यवरांचा नाव उल्लेख होतोय त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बघा राजू सदावर ते 300 रुपये दिले होते, विकेट 4 आलेत, आणखी 100 ऍड करावे लागतील. नाचत होते ते. खरं तर जेव्हा विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा वीर बजरंग शिरडोन आयोजित वीर बजरंग चषक 2026 चा पर्व दुसरा दिवस, अंतिम दिवस. डाव पहिला संपलाय, 37 बनवल्यात, 38 छोटं टार्गेट. त्यानंतर आमचे धीरज पाटील यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पायसी कल पाहायला मिळते मालिकावीरसाठी. तर मी पिंटू पाटील माजी सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. धीरज वामनशेट पाटील यांचा हा सन्मान आपण करणार आहोत. खरं तर स्वर्गीय वामनशेट नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ ही सायकल या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. यस, प्रेम पाटील आता गुणसंख्या लेखन करतायत. आज चान्स होती कदाचित, परंतु ते ड्रेस कोड मध्ये आले नव्हते. तर डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती करू परिवर्तन. काल देखील ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला, कल्याण डोंबिवलीचा अगदी गोड आणि बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतोय, आमचे अगदी जवळचे मित्र पीटी. निखिल पाटील काही ऍक्शन नाही आहेत. वडवलीच्या मैदानावरती मला वाटतं झेल सोडला त्यानंतर कमबॅक करावा लागेल त्यांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेव देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणराला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचं राजदैवत राजशिव छत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. कपट्टीला वंदन करतो, जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. शिरडोन गावाच्या ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होऊन आणि आगरी कोळी कराडी समाजाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचरणी नतमस्तक होऊन, त्याच प्रकारे दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. दुसरा आणि अंतिम दिवस आज या स्पर्धेचा आणि पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण सामना यजमान आणि मेहमान. आविष्कार पाटील सध्या स्ट्रायकर एंडवरती. नारिवली संघ 12वा खेळाडू इथे उपस्थित नाहीये. ओके चला, का लपून बसलात तुम्ही? बघा, नाही पॅनल्टी लागली नसती कारण आपला यजमान संघ हरकत नाही. आम्ही समजून घेतलं असतं, पण ते बसले कुठे होते हा प्रश्न होता आम्हाला. चला हरकत नाही. आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बायकर मॅन सदा स्ट्रायकिंग इनवरती. का बॅटिंग केली होती SSCC ट्रॉफीमध्ये, का बॅटिंग केली होती घोडगावच्या मैदानावरती. असं वाटलं होतं की मानाच्या स्पर्धेमध्ये आणखीन एक बाईक स्वतःच्या नावावरती तो करेल. आडबा बॅटनर ऑन साईडला खेळायचा. आता स्विंग आणि मिस. लवकरच आविष्कारचा देखील दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे, त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया. पण या मॅचमध्ये दुसऱ्या डावात शिरडोन संघाला त्याची प्रचंड गरज आहे आणि आता तो कसं प्रदर्शन करेल त्यावरती भरपूर काही डिपेंड आहे.
आज अगदी आपण पाहिलं तर दिनेश म्हात्रे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. ओ स्विंग अँड मिस. आणखीन एका डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळण्याची जबाबदारी फ्रंटलाईन बॉलर प्रणव पाटील वरती. आज प्रणव या नामक गोलंदाजांचा बोलबाला आहे. पूर्वी प्रणव म्हात्रे आणि आता प्रणव पाटील. प्रणव म्हात्रेने धावा किती खर्च केल्या होत्या? 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट होती. आणि आता प्रणव पाटील देखील आपण पाहतोय. ओ यावेळेस मात्र आपण पाहतोय आविष्कारची विकेट मिळेल. शून्यावर लागणारा धक्का. पहिले 3 चेंडू डॉट खेळला आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल देऊन माघारी परतला. आविष्कार बॅक टू दी पॅव्हेलियन. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात पॉवर प्ले स्पेशालिस्ट. आणि आता 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज चालला मैदानामध्ये आविष्कार पाटील. 3 चेंडू डॉट खेळला. मला वाटतं लग्नाची धावपळ त्यामुळे प्रॅक्टिस थोडी कमी होते. राजू घरी जा. आणि संपूर्ण आमच्या 40+ टीमचा आम्हाला प्रचंड सपोर्ट मिळाला मागील 2 दिवस. आज आणि काल देखील त्यांचा भरपूर सपोर्ट आम्हाला मिळाला. संपूर्ण आमच्या 40+ आमचे सगळे सदस्य कैलास दादा असतील, रेवन काका असतील, संतोष दादा असतील, विलास दादा असतील, या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. आणि संपूर्ण 40+ शिरडोन संघ मास्टर क्लास खेळाडू आमचे. बॉलर यार बॉलिंग मार्कवरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून प्रणव पाटील फुलातून गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये करतो. दिनेश आलाय. दिनेश म्हात्रे. म्हात्रे ऑन साइडला मारलाय. यासाठी त्याला पाठवलं होतं पण जेलवरती पोहोचले होते खेळाडू. 2 धावा इथे मिळतात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही? 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. म्हात्रेनं आल्याला मारला होता पण थोडा फटका फसला होता. डीप मिड विकेटला कॅच ड्रॉप केलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्यामध्ये जर झेल तुम्ही सोडाल तर परिस्थिती थोडीशी विकेट होईल तुमच्यासाठी. डीप मिड विकेटला कॅच ड्रॉप केली आणि पिंट्या शेट पाटील जय एंटरप्राइजेस यांच्याकडून 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिक किंवा 50 धावा जोही फलंदाज बनवेल त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाटील तयार. म्हात्रेसाठी रिव्हर्स खेळलाय. फटका चांगलाय. म्हात्रे मारताय आणि 2 धावा इथे देखील सहज मिळतील. आउटफील्ड मध्ये बॉल थोडा स्लो ट्रॅव्हल झाला. षटक क्रमांक पहिला पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव केली नव्हती आविष्कारनं. त्यानंतर म्हात्रेला 4 बनवल्या आणि पहिल्या षटकाचा कॅच संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला नारिवली संघ फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पडले हेदुटणे बब. आदर्श क्रिकेट संघ पडले आणि त्यांच्या विरोधामध्ये सतरंगी हेदुटणे ब मध्ये लढत. सामना क्रमांक खरं तर तो 3रा आहे पण काही कारणास्तव आपण मैदानामध्ये 2रा खेळवतोय. थोडी ऍडजस्टमेंट आहे. प्रत्येक टीमला ऍडजस्ट करावं लागतं. सोनापाडा, पिसेवली, नावाळी, निजे असे संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. काल देखील 8 संघांचा समावेश आपण पाहिला ज्यामध्ये अगदी मेगा फायनलच्या मॅच मध्ये गावदेवी हेदुटणे संघ क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळाला. हेदुटणे विपक्ष हेदुटणे लढत देखील आपण पाहिली नारिवलीच्या मैदानावरती. नारिवलीच्या स्पर्धेमध्ये वडवलीच्या मैदानावरती उत्तरशिव विरुद्ध उत्तरशिव देखील आपण पाहिली. त्यामुळे पुन्हा एकदा आज हेदुटणे पाहायला मिळेल का पाहायचंय. बॉलिंग मार्कवरती म्हाडा यांकडून गोलंदाज ओव्हर नंबर 2 घेऊन येतोय निखिल भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या. इम्पॉर्टंट विकेट मिळाली. महत्वपूर्ण फलंदाज जो पॉवर प्ले मध्ये चौकार चांगले वसूल करतो त्या आविष्कारला बाद केलं. चला नारिवली संघ थोडं फास्ट का प्लीज. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गली रिजन मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि फाईन लीग मध्ये फिल्डर 2रा आहे. थोडासा लॉंग लेग रिजन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 30 यार्ड सर्कलच्या आत. रिव्हर्स खेळलाय. फटका चांगलाय. क्या बात आहे सुयोग. स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आहे मी म्हणेन.
बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुयोग पाटील नावाचा ब्रँड दाखवणारा चौकार. आर्यन आणि दक्ष पाटील फायनल ऑफिशियल वॉर्निंग तुम्हाला आहे. बॉलवरती लगेच जायचं लक्षात ठेवा. भरत दादा इथून बघतात सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आपण. बॉलर तयार. ओ बॅटची एज होती. कॉमेंट्री बॉक्स पर्यंत अक्षरशः आवाज आला होता. आज मला वाटतंय सुयोग कोणत्या मेडिकल मधून नशिबाची गोळी घेऊन आलाय. बाल बाल बचे म्हणावं लागेल. चिडिया चुप गई खेत. सोपा जेल ड्रॉप केलाय बिहाइंड विकेट. यष्टांच्या मागे झालेली मोठी चूक. कॅच सोडली की मॅच सोडले गुरुदास भोईरनं. ओ ऑन साइडला. या फटक्याचे चटके लागले असतील आता अक्षरशः, कारण कॅच यापूर्वी ड्रॉप केले आणि त्यानंतर सुयोग आक्रमक झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॉल ध्यान. शफल झालाय आणि सफल देखील. चौकारानंतरचा षटकार. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर फलंदाज नेहमी आक्रमक होताना आपण पाहतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये सुयोग पाटील देखील आक्रमक झालाय. आक्रमक भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना हा लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय. यापूर्वी त्याच रिजन मध्ये चौकार वसूल केला आणि आता पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. सफल होतोय सफल होतोय. धावसंख्या करायच्या आता अवघ्या विजयासाठी 20 बॉल 20 धावांची गरज. या मागील 2 बॉलवरती सामना खुला करण्याचा प्रयत्न केला सुयोग पाटीलनं. होम ग्राउंड वरती खेळतोय, सो ऍडव्हान्टेज त्याच्याकडे या गोष्टीचा आहे. रिव्हर्स खेळलाय. इन टू द गॅप. विकेट एरिया. काय वेगानं स्विच झाला सुयोग. क्या बात आहे. अफलातून सुंदर फटका आहे. 4 धावा मिळतील. आविष्कार तुम्ही आउट झाले तेव्हा राजू अक्षरशः खाली बसला होता. दोन्ही हात त्याच्या डोक्यावर होते. पैलवान स्वप्नील पाटील. ऋषाल मात्रेचा कमबॅक पाहायचा आहे. पडले हेदुटणे त्यानंतर सोनारपाडा पिशिवली मध्ये लढत. आणि या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण फलंदाज आता बाहेर चाललाय. सुयोग पाटीलला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. हिज गॉन. सोनापाडाचे आदरणीय हरिचंद्रजी ठाकूर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडूयात. बाळदा आपण या आपल्या शुभास्त्या सन्मान आपण पार पाडा. आविष्कार खेळाडू लहान आहेत, समजून घ्या. नवीन खेळाडू आहेत, त्यांच्यावरती दबाव टाकू नका तुम्ही. चला कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी मागपती प्रणव पाटील येते. पुन्हा तुमचं पण होईल. ऑन साइडला हलक्या हाताने प्लेस केलाय. ग्रेट स्टॉक. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्रेने नकार दिला. एकच धाव मिळेल. सिंगलने धावफलक पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र मला कळवतात 23 करायच्या आता एकंदरीत 38. 23 झालेल्या आहेत म्हणजे विजयासाठी आता अवघ्या 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालं. मागील ओव्हरमध्ये निखिल भोईरच्या ओव्हरमध्ये 18 धावांची वसुली केली सुयोग पाटीलनं.
शेवटच्या बॉलवरती तो बाद जरूर झाला, पण आता विवेक पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. ओ इथे काय घडलंय, बॅटची हेल्दी एज. जबाबदारीनं कोणत्याही फलंदाजाला खेळता येत नाही. आता अगदी आपण पाहतोय सुयोग बाद झाल्याच्या नंतर विवेक देखील त्याच पावली मैदानाच्या बाहेर निघालाय आणि मैदानाच्या आतमध्ये सुशांत म्हात्रे दाखल होतोय. महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा, मधल्या फळीतील हा महत्वपूर्ण फलंदाज विवेक पाटील अगदी निराश मुद्रेनं मैदानाच्या बाहेर येतोय. सुशांत म्हात्रे दाखल झाला, वन ऑफ द पॉवर हिटर फ्रॉम शिरडोन. प्रणव बॉलिंग मार्कवर. शिरडोन संघामध्ये देखील 2 प्रणव गोलंदाज आहेत, एक म्हात्रे एक पाटील. ओव्हर द विकेट, स्कॉर द विकेट कट केलाय. ताकद देखील आहे सुशांत म्हात्रेकडे आणि नजाकत देखील. नजाकतनं भरलेला फटका. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती प्रेम पाटील माहिती देतात 25 धावा धावपटलावर लागल्यात. आता छोटीशी ग्रुप मीटिंग. त्याचं कारण की आता कुठेतरी गोलंदाजी चांगली व्हायला हवी, कारण मागील ओव्हरमध्ये तब्बल 18 धावांची वसुली झाली. चला पडल्याने हेदुटणे आपण तयार राहायचं. जसा सामना संपेल तसा त्वरितच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सोनारपाडा आणि पिसवली ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पिसवलीचे सगळे यंगस्टर काय भन्नाट खेळतात. बॅटची हेल्दी एज आहे आणि लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ आहे आज वीर बजरंग शिरडोन संघाला. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, नॉन स्टॉप सीमा पलीकडे चौकार. चौदा चेंडू आणि अवघ्या 9 धावांची गरज. रिव्हर्स खेळलाय. काय अंदाज सुशांत म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या कॉन्फिडेंटली तो स्विच झाला आणि त्यानंतर या फटक्याचं एक्झिक्युशन पहा. लाजबाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार वसूल केला. आता अवघ्या 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनला होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड वरती अगदी आपण पाहिलं तर इन्व्हाइट केलं पहिल्या मॅच मध्ये नारिवलीला. आणि चला सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे आपण आपल्या सगळ्या खेळाडूंसहित तयार राहा. जसा सामना संपेल तसा लगेचच मैदानाचा ताबा तुम्हाला घ्यायचा. या गोष्टीची आपण नोंद घ्या. अतिरिक्त वेळ खर्च होता कामा नये. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत आणि एकच धाव इथे मिळेल. सिंगलने समाधान मानलं जात आहे. आणि षटक क्रमांक दरम्यान आपण पाहिलं तर तिसरं देखील पूर्ण झालंय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपटलावरती. आणि आता येणाऱ्या 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. राजू जरा पैसे आणून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुम्ही विकेट साठी लावले होते. 4 विकेट आहेत. 300 रुपये जमा आहेत. 100 बाकी येतात. तर चला 12 बॉल 4 धावांची गरज आहे. सुशांत म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय आणि बॉलिंग मार्क वरती माडा यांकडून केतन पाटील येतोय. 12 बॉल 4. ऑन साइडला सुशांत म्हात्रे फिनिशेस ऑफ इन स्टाईल.
प्रमोद मात्रे बघा वडापाव बाजूला ठेवलाय पण कॅच घेण्यासाठी आयवा जेलसाठी काही नाहीये प्रमोद. तर चला सामना संपला मॅच फिनिश आणि कैलाशी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते जगदीशजी पाटील यांचा सन्मान करा. आदरणीय नारायणजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. बाळादादा आता आपल्यातून रजा घेतात. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. आपण आला त्या स्पर्धेसाठी. लाईनअप करा चला दोन्ही संघ. फार वेळानंतर सुशांत म्हात्रेची ही धाकड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड सुशांत. अभिनंदन. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन